नमस्कार. आज आपण बेडकांचा राजा ही बोधकथा ऐकणार आहोत. तर चला मग सुरू करूया. एका तळ्यात खूप सारे बेडूक राहत होते. एक दिवस ते बेडूक जे तळ्यात राहत होते त्या तलावाच्या शेजारून एका राजाची मिरवणूक वाजत गाजत गेली. ते पाहून बेडकांना वाटलं की आपल्याला पण एक राजा असावा. त्यांनी देवाची आराधना केली, खूप प्रार्थना केली आणि मग देव प्रसन्न होऊन त्यांना देवाने विचारले, तुम्हाला काय हवंय? सर्व बेडूक एका दमात म्हणाले की आम्हाला एक राजा हवाय आमच्यासाठी. देव तथास्तु म्हणून एक भला मोठा ओंडका त्या तलावात वरून फेकून दिला. जसा तो ओंडका तलावात पडला सर्व बेडूक घाबरून गेले. थोड्या वेळाने ते पाणी स्थिर झाल्यानंतर ओंडका तलावात तरंगू लागला. बेडकांना फार मोठा आनंद झाला की आपल्याला राजा भेटला, हा आपला राजा आहे. बेडूक त्याच्या आसपास खेळू लागले. काही बेडूक त्या ओंडक्यावर चढून नाचू लागले. असेच थोडे दिवस गेले, पण असा न बोलणारा राजा त्यांना नको होता. त्यांना या ओंडक्याचा कंटाळा यायला लागला. त्यांनी पुन्हा एकदा देवाची आराधना केली आणि यावेळेस देवाने त्यांना पुन्हा विचारले, तुम्हाला काय हवे आहे? त्यांनी सांगितले, आम्हाला असा न बोलणारा राजा नको आहे. आम्हाला चालता बोलता असा हा राजा दे. मग देव तथास्तु म्हणाला आणि तिथे एक बगळा पाण्यामध्ये पाठवून दिला. आता तो बगळा जसे बेडूक त्याच्या आजूबाजूला जमा झाले की एक बेडूक घेऊन खायला सुरुवात करू लागला. बेडूक घाबरले. त्यांनी उड्या मारायला सुरुवात केली, आपला जीव वाचवायला सुरुवात केली. जेव्हा भूक लागे तेव्हा बगळा एक एक बेडूक सापडून खाऊ लागला. मग बेडकांनी पुन्हा देवाची आराधना केली आणि सांगितले, देवा आम्हाला काहीही नकोय, हा असा राजाही नकोय, आम्ही जसे आहोत तसेच ठीक आहोत. कृपया हा राजा परत घेऊन जा. देवाने तथास्तु म्हटले आणि तो बगळा उडून निघून गेला आणि बेडूक आनंदाने तलावामध्ये राहू लागले. या कथेचा बोध हाच आहे, तुमची जी साधी राहणीमान आहे तीच ठेवा. मोठेपणाचा आव आणण्यासाठी नसता खटाटोप करू नका. तुम्ही जसे आहात तसेच राहा. मोठेपणाची हाव बाळगू नका. तुम्हाला ही बोधकथा कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.